मेरा ऐसे मत मालिक जिल्हा धर्म में मालिक जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व मुंबरा या सर्व मुंबऱ्यावर ठीक आहे साहेबांनी राजनगिरी उभ्या राजनगिरी मुंबऱ्यात आणि इथला मतदार महायुती सोबत राहिलेला विकासाच्या मुद्द्यावर म्हणजे शिवसेना भाजपची युती होती. विकासाच्या मुद्द्यावर अजितदादांची राष्ट्रवादी आपले महायुतीचे आले आणि गेल्या 2.5 वर्ष या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून केलेलं काम आपल्या समोर आणि महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं काम आपल्या समोर आहे. विकास विरोधी आघाडी अँटी डेव्हलपमेंट विजन डेव्हलपमेंट आघाडी ही सगळ्या कामात असते. सगळ्या कामात ब्रेक, सगळे काम बंद, प्रकल्प बंद, सगळे योजना बंद अशी सगळं चाललं होतं आणि म्हणून मग महायुती सरकार आणलं. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये 2019 महायुती सरकार आलं पाहिजे होतं, परंतु स्वतः कृती आणि मुवापायी महाविकास आघाडीचं महाबिघाडीत सरकार आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार 2022ला आणलं. मला अभिमान आहे की 2.25 वर्षात आम्ही केलेलं काम आज जनतेसमोर 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं काम तुम्ही दाखवा. होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी आणि कळू द्या लोकांना कोणी विकासाला विरोध केला आणि कोणी विकास पुढे गेला आणि आणि एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. माझ्या लाडक्या बहिणी इथं आहे. या लाडक्या बहिणीला मी सांगू इच्छितोय, हा लाडका भाऊ तुमचा उभा आहे आणि या लाडक्या भावाला आपल्याला मतदान करायचं. खरं म्हणजे हा कडवा मुंबळा तिथे युतीचे मतदार आणि या भागामध्ये आता महायुतीचा उमेदवार नजीबा तरुण आहे, ठाण्याचा सुपुत्र आहे, हुशार आहे, अभ्यासू आहे. ठाणे महापालिका त्यांनी गाजवली आहे आणि ते मोजकी लोक अभ्यास पूर्ण बोलत होते. त्याच्यामध्ये नजीबचा नंबर 1 नंबर आणि आता महापालिकेच्या अनेक सभा त्यांनी गाजवल्या. आता विधानसभा गाजवण्यासाठी नजीबला विधानसभेत आपल्याला पाठवायचं. नजीबचा उदय विजयाचा गुलाल मोबाईल आणि फटाके 23 तारखेला छोटे मोठे नाही आता आणि म्हणून घंटी कुणाची वाजवायची? घंटी कुणाची वाजवायची? रोजगार निर्माण करण्याचा घेतला. प्रशिक्षण भत्ता देणारा हे देशातलं पहिलं राज्य 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं विजेचं बिल जे येतं
तुम्हाला चिंता असते किती येईल काय माहिती। या विजेच्या बिलात 30% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला। आणि या विजेच्या बिलाचं एक टोरेंट कंपनी ते लोकांना टोल सारखी वाटते। टोरेंट कंपनी अन्याय करत असेल तर टोरेंट कंपनीला पण धमका दाखवल्याशिवाय तुम्ही लोकांच्या भल्यासाठी आला का लोकांना लुटायला आला? तुम्ही लोकांना चांगली सेवा द्या। तुमचं बिल जे आहे महाविकास आघाडी या कॉन्ट्रॅक्टरना सूट देते आणि जनतेची लूट करते असा महायुती नाही करणार। महायुती जनतेला सूट देणार आणि जनतेच्या मागे उभं राहणार हे पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो। नजीबला असा तुला निधी किती मिळाला? 3 महिन्यात 200 कोटी, 5 वर्षात किती मिळेल? अरे आम्ही का सरकार बनवलं? कारण आमदारांना पैसे मिळत नव्हते, निधीला विकासाला सगळ्या नावाने कंटन गोपाळा होता आणि म्हणून आम्ही सरकार बदललं। लोकांच्या मनातलं सरकार आलं, गोरगरिबांना न्याय देणारं सरकार आलं। या ठिकाणी माझ्या माता भगिनींना न्याय देणारं सरकार आलं आणि म्हणून आमच्या प्रत्येक आमदाराला 1-1, 2-2 हजार, 3-3 हजार कोटी रुपये फंड दिला आम्ही विकासासाठी। हे आमचं सरकारचं काम। बंद पडलेल्या योजना सुरू केल्या आणि कल्याणकारी योजना सुरू केल्या। विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचं काम केलंय। परंतु या आमदारांनी काय केलं? माळीसानुगर मध्ये काय केलं? माडा लावलं साहेब, माडा लावलं आमच्या इथे। तुमच्या इथे माडा लावला तरी वोट देतात? नाही नाही नाही, माडा तुमच्याकडे लावलाय, हा माडा काढून टाकला। पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणार, कारण धोकादायक इमारती क्लस्टर मध्ये घेण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। क्लस्टर डेव्हलपमेंटला सुरुवात झाली आहे। धोकादायक इमारती या पुनर्विकास होणार आणि लोकांना हक्काचं घर या ठिकाणी मिळणार। सगळं घेणार, तुम्ही काय करणार? आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आता माझं एक काम करणार, आम्हाला एक 5 मिनिटं बाकी आहेत बघा, लवकर संपवतो। आणि तुम्ही माझं एक काम करणार फक्त तुम्ही तुमच्या आता घरी जाणार, तुम्ही त्यांना सांगा आपल्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला आम्ही भेटलो। एकनाथ शिंदेने सांगितलंय कुणाचा पण बाप आला, कुणाचा पण मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। आणि माझ्या लाडक्या बहिणींना मला लखपती बनवायचे, लखपती हे निरोप देणार तुम्ही फक्त। आणि 20 तारखेला काय करणार? कुठला 2 नंबर बटन, घड्याळ विक्रीचं बटन, त्याच्या धनुष्यबाण शोधत बघा गोल होईल। आणि म्हणून घड्याळाचं बटन दाबायचा। घड्याळी निशाणी आहे, आता आपली एक धनुष्यबाण आहे, एक कमाल आहे आणि घड्याळ आहे। आता नजीबचं घड्याळ आहे, नजीब पहिल्यापासून घड्याळवालाच आहे, पण आपला घड्याळवाला असलं ते आपला पोरगा, त्याला आशीर्वाद दिला तुम्ही एक दिवस त्याच्यासाठी। नजीब तुमच्यासाठी 5 वर्ष सेवा करेल।
आणि या कळवा मुंबऱ्याच्या विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही, ही एकनाथ शिंदेची जबाबदारी आहे. नजीकच्या माग खंबीरपणे एकनाथ शिंदे अजित दादा आहे, देवेंद्रजी आहे. आता काय बाकी आहे? अरे शिंदे साहब खड़ा इधर नहीं है, वो अगले में है, ये इधर ही है. आपण नियम पाळणारे लोक आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे, इतके वर्ष तुम्ही सहन केलं ना, आता सहन करायचं नाही. अन्यायाला वाचा फोडण्याचा टाइम आता आलेला आहे आणि न्याय मिळवून घेण्यासाठी हा नदी घराघरात जाईल, तुम्हाला सेवा देईल. या पूर्ण कळवा मुंबरा या मतदारसंघाचा विकास करेल, ही जबाबदारी मी घेणार. पण नजीब तू मात्र निवडून आल्या, हे सगळे कार्यकर्ते राजनगिरी सगळे लोक या सगळ्या रिक्षामध्ये राजनगिरीचं नाव हॅलो, पण त्याला सांगितल्यानंतर त्याने एकजूट केली आणि या कळवा मुंबईवरचा अन्याय दूर करण्याचा निश्चय केला, संकल्प केला. आणि म्हणून नजीब निवडून आल्यानंतर सगळ्यांना मदत करायची, सगळ्यांच्या मदतीला धावून करायचं. सभी लोगों को मदद करने का काम नजीब मुल्ला करेगा. अभी हमारी योजना में कोई फर्क है? हिंदू की हिंदू बहन भी 20 तारखेला 20 तारखेला. आणि मला सांगायचं की हा नजीब आपला कोकणी मराठी माणूस आहे. तुम्ही त्याच्या नावावर जाऊ नका. जे आपल्याचा मुलगा आहे त्याला निवडून द्या, काम करेल. अरे पहिल्या वेळेस याच नजीबने अगोदरच्या आमदाराला निवडून आणलं, सगळ्यांच्या घरात गेला, मला मत याला मतदान द्या, मला मतदान करा, मला मतदान करा. आता देणार आहे, कान पकडतोय, चूक झाली त्याची. आता याला मतदान करा म्हणून निवडून आणलं. नंतर याला कळलं की खरं काय, आणि तेव्हापासून हा मोठा आपण ऍक्टर, पण त्याला नंतर ऍक्टिंगचं काम देणं त्या समोरच्या माणसाने बंद केलं. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, कळवा मुंबरा मतदारसंघ 3 वेळा एक जाऊन जिंकलो. जाऊन म्हणजे काय माहिती आहे? आणि आता घेऊन उघडं पाण्याची वेळ आलेली आहे. अरे नगरसेवकांनी काम केलं तरी कोण आमदार होता, कोणी काम केलं तरी कोण आमदार होता. हे काम माझ्यामुळे झालं. अरे महापालिकेमध्ये मी सांगतो, नजीब काय महापालिकेतला निधी सगळ्यात जास्ती एकनाथ शिंदे कळवा मुंबऱ्याला दिला. 3,000 कोटी रुपये. तरी सुद्धा आम्हाला मतदान करतात, हे विकास विरोधी आहे, हे मतदान मुंबईला निधी देत नाही. संजीव जयस्वाल होता कमिशनर, त्याकडे जायचे आमदार, मला त्या संजीव जयस्वालचा फोन यायचा, मला एवढा निधी मागितला. अरे मुल्ला, पार्टी कुठली असली तरी सुद्धा कळवा मुंबऱ्यातले मतदार आमचे आहे, त्यांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. म्हणून या एकनाथने 3,500 कोटी रुपये महापालिकेतून दिले. आणि नजीब सेवा याचं द्या म्हणून सांगा. आता घ्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बघा, लाडकी बहीण योजना सगळं हातवर करा, कोणाच्या खात्यात पैसे तुमच्या बहिणींना ज्यांचे आले नाहीत
त्यांचे पण खात्यात हा एकनाथ शिंदे पैसे देणार. तुम्हारे साथ है. तुमच्या लाडक्या बहिणींचा पण योजना बंद करायला कोणाला माहित आहे? महाविकास आघाडी म्हणाले योजना बंद पाडा. कोर्टात गेले ते आणायला, कोर्टाने एक आपत्ती लावलं. दुसऱ्या कोर्टात गेले नागपूरमध्ये आणि कोण गेले? महाविकास आघाडी. परपल्लीवार म्हणून काँग्रेसचा कार्यकर्ता, अरे माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही त्यांच्या पोरांच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास फिरवण्यासाठी पोटात जाता, बंद पाडण्यासाठी पोटात जाता. आता म्हणतात आमचं सरकार आलं की सगळं बंद करतात. काँग्रेसचे लीडर म्हणतात ते रेवड्या वाटणे का काम बंद करेंगे, पण तुम्हाला पैसे देतो ते रेवड्या वाटतात. अरे या गोर गरीब महिला 1,500 रुपये त्यांच्या कुटुंबाला एक आधार मिळावा म्हणून आम्ही दिले. आम्ही पण गरिबी पाहिली आहे, गरिबी पाहिली. आमची आई कसं घर चालवायची, कशी तिच्या डोळ्यात करणार, हे बिल भर ते बिल भर, याचे पैसे ठेव त्याचे पैसे ठेव. तेव्हा मी विचार केला होता की जेव्हा माझ्याकडे अधिकार येईल तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना मी काही ना काही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आम्ही निर्णय घेतला, माझ्या घरी उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणी आम्ही सगळे मिळून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. 2 हप्ते गेले तसे विरोधक म्हणाले अरे लवकर लवकर काढून घ्या नाहीतर सरकार काढून घेईल. अरे काढून घेणार नाही, हे देणार सरकार, हे देना बँक नाही. आणि म्हणून आम्ही हप्ते भरणारे, हप्ते घेणार आणि जेलमध्ये जाणार सरकार महाविकास आघाडीचा होता. आम्ही 5 हप्ते आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरले. हा फरक आहे. या आचारसंहितेमध्ये तुमचा नोव्हेंबरचा हप्ता बंद झाला असता, पण आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. आता नोव्हेंबर 20 ला मतदान झाल्या डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात येणार म्हणजे येणार. आणि मी सांगितलं तुम्हाला 1500 वर आम्ही ठेवणार नाही. तुम्ही साखर वाढवली तर आम्ही पैसे वाढवू, आशीर्वाद दिले, तुमचे पैसे तुम्हाला द्यायचे. आणि म्हणून आम्ही वचननामा केला. हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. लाडक्या बहिणींना 1,500 ते 2,100 रुपये आपण करण्याचा निर्णय घेतला. आणि विरोधक म्हणतात लाडकी बहीण द्या, सुरक्षित बहीण द्या. आता तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात 25,000 महिलांची भरती आम्ही करणार. आणि जो आमच्या लाडक्या बहिणींकडे वाकड्या पिढ्या नजरेने बघेल, अन्याय अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. बदलापूर माहित आहे आपल्याला, बदलापूर माहित आहे. तातडीने ताबडतोब दिसला आवडला पोलिसाला गोळीबार धराधर अत्याचार करून पोलिसांवर गोळी मारणारा याला अशी शिक्षा झाली पाहिजे. आणि म्हणून आता शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा आम्ही निर्णय घेतला. शेतकरी सन्मान योजना, प्रत्येकाला भुकेलेला अन्न, एकही माणूस आपल्या राज्यात उपाशी राहता कामा नये. रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. ज्येष्ठांना पेन्शन,
1500 ची 2100 करण्याचा निर्णय आम्ही घेतला. जीवनावश्यक वस्तू स्थिर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. मुसलमान भी लेती है, क्रिश्चियन भी लेती है, ईसाई भी, सब लोगों को मिलता है. ये फर्क करने वाले लोग, जो आपस में लड़ाने वाले लोग, इनसे सावध रहो, ये मैं बताने जा रहा हूं. आणि म्हणून नदीमुला मी शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जेवढ्या मोठ्या संख्येने आपण आला, एकेकाने 3-3, 4-4 मतं आणली ना, तर नदीमुला निवडून आल्याशिवाय. आणि 20 तारखेला घड्याळाचा प्रसंगाला 2 नंबरचं नदीमुला निवडून आणा, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झालेली आहे आपली सभा.